झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्य असतात। याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यानं देवाचे आशीर्वाद लाभतात असंही मानलं जातं। मनातील इच्छा पूर्ण होतात। संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते, अशी एक आख्यायिका आपल्याला मौखिक साधनाच्या माध्यमातून ऐकायला मिळते। आणि या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली। पिंपळाच्या झाडाला विष्णुदेवाचे प्रतीक मानले जाते, तसंच वटवृक्षाला शिवशंकराचं प्रतीक मानलं जातं। आणि या वृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखंच मानलं जातं। म्हणूनच ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला समस्त सुवासिनी माता भगिनी वडाच्या झाडाची पूजा करून उपवासही करतात आणि वट सावित्रीचे व्रतही करतात। अर्थात या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही वृक्ष संवर्धनाचं महत्त्व आणि सकारात्मक वैचारिक संस्कृतीचं जतन व्हावं, हाच आमच्या मंडळाचा देखाव्या पाठीमागील उद्देश। आपण समस्त गणेश भाविक भक्तांना गौरी गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। श्री बाल गणेशोत्सव मंडळ यल्लामा चौक ईश्वरपूर सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत असाच एक सुंदर देखावा, अध्यात्मातून प्रबोधन घडवणारा, समस्त माता भगिनींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सण वटपौर्णिमा। श्री बाल गणेशोत्सव मंडळ यल्लामा चौक ईश्वरपूर सहर्ष सादर करीत आहे या वर्षीचा पौराणिक देखावा वटपौर्णिमा।